हरे कृष्णा. श्रीमद भक्ती रसामृत सिंधूच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिल्या 3 सत्रामध्ये आपण भक्तीची व्याख्या, शुद्ध भक्तीची व्याख्या पाहिली. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. म्हणजेच अन्य कुठली अभिलाषा न ठेवता केवळ कृष्णांच्या प्रती अनुकूल भाव, कृष्णाय रोचमाना प्रवृत्ती, कृष्णाला रोचेल अशी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीने भगवंतांच्या अनुकूल भावाने भगवंतांची सेवा करण्याचा पुन्हा पुन्हा केलेला प्रयास, त्यालाच उत्तम भक्ती म्हणतात. त्यानंतर भक्तीची लक्षणं पाहिली आपण, 6 लक्षणं दुसऱ्या सत्रामध्ये, की कशा प्रकारे भक्ती क्लेशग्नी, सर्व क्लेशांचा नाश करते, शुभदा, सर्व सद्गुण, जगत प्रीणनम इत्यादी जे सद्गुण आहेत ते प्रदान करते. त्यानंतर मोक्ष लघुता कृता, मोक्षाची पण इच्छा मनामध्ये राहत नाही. सुदुर्लभा, अत्यंत दुर्लभ अशी आहे. साधनानंद विशेषात्मा आणि श्रीकृष्ण आकर्षणी, कृष्णाचं पण मन आपल्याकडे खेचून घेते, अशी भक्तीची 6 लक्षणं आहेत. त्यानंतर मागच्या सत्रामध्ये आपण 3 प्रकारच्या स्तरावरच्या भक्ती पाहिल्या: साधन भक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती. आणि साधन भक्तीची व्याख्या आपण पाहिली की जी भाव प्राप्त करण्यासाठी, भगवंतांप्रती एक विशेष भाव प्राप्त करण्यासाठी जी साधना केली जाते, जो प्रयास केला जातो, जो सराव केला जातो, त्याला साधन भक्ती म्हणतात. कृती साध्या भवेत साध्य भावासा साधनाभिधा नित्यसिद्धस्य भावस्य प्राकट्यम हृदि साध्यता. भावाला ध्येय बनवून, भावभक्तीला ध्येय बनवून जी केली जाते, इंद्रियांच्या द्वारे प्रेरणेने, इंद्रिय प्रेरणेने, इंद्रिय व्यापाराने जी भगवंतांच्या प्रति भक्ती केली जाते, आपल्या इंद्रियांद्वारे भगवंतांची इंद्रियांची सेवा करण्याचा जो प्रयास केला जातो, अशा भक्तीद्वारे जो नित्यसिद्ध भाव, नित्यसिद्ध श्रवण, नित्यसिद्ध कीर्तन याचा उदय करण्यासाठी जी भक्ती केली जाते त्याला साधन भक्ती असं म्हणतात. तर आता या भक्तीची अंग कुठली विविध अंग भक्तीमध्ये आपण करू शकतो, त्याची चर्चा आज आपण करू. आपण प्रार्थनेने सुरुवात करू. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भक्तीची लक्षणं आपण पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा हे माहिती असलं पाहिजे की भक्ती याची अनंत अंग आहेत, विविध प्रकारची अंग आहेत, आणि पण या विविध अंगांना 64 प्रकारांमध्ये विभागणी करून आपल्याला सांगितली आहे, 64 वर्गांमध्ये. तर ही 64 अंग कुठली आहेत भक्तीची ती आपण एक एक करून पाहू. तर सर्वप्रथम आपण पाहतोय भक्तीची प्राथमिक अंगे. भक्तीचा सर्वप्रथम जेव्हा हृदयामध्ये श्रद्धा निर्माण होते, मागच्या वेळेला आपण पाहिलं साधन भक्तीचा अधिकारी कोण आहे, ज्याच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण झाली साधू संघामुळे, की कृष्ण भक्ती कैले सर्व कर्मकृत होय, केवळ श्रीकृष्णांची भक्ती करणंच हे माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे, आणि जे अभिध्येय आहे तेच प्रयोजन सुद्धा आहे. तर अशा प्रकारची जी श्रद्धा निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम कुठल्याही साधकाने काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम गुरु आणि वैष्णवांचा आश्रय घेतला पाहिजे. गुरुपादाश्रयस्तस्मात् कृष्ण दीक्षादि शिक्षणम विश्रम्भेण गुरोः सेवा साधुवर्त्मानुवर्तनम. सद्धर्म पृच्छा भोगादि त्याग कृष्णस्य हेतवे निवासो द्वारकादौ च गंगादेरपि सन्निधौ. तर काय सांगतायत, आदौ गुरुपादाश्रय, सगळ्यात आधी गुरूंच्या, आध्यात्मिक गुरूंच्या पदाचा आश्रय. गुरु कोण? येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय. गुरु कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे याचा काही संबंध नाही, पण ज्याला कृष्णाविषयीचं ज्ञान आहे, येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय, जो भगवान श्रीकृष्णांना आपलं अंतिम ध्येय बनवून शुद्ध भक्तीमध्ये प्रगत आहे, असा कुठलाही व्यक्ती आहे त्याला गुरु म्हणून स्वीकार आपण करू शकतो.
तर इकडे आपण एक उदाहरण आहे श्री नरोत्तमदास ठाकूर. ते तर स्वयं नित्यसिद्ध भक्त आहेत, पण या साधक लीलेमध्ये जेव्हा ते अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी विचार केला की लोकनाथ गोस्वामींना मी गुरु म्हणून स्वीकार करेन. स्वतः राजाच्या घरी जन्मलेले होते, राजकुमार होते, पण तरी सुद्धा आपल्या गुरूंच्या सेवेसाठी, गुरूंचा आश्रय घेण्यासाठी वृंदावनला गेले. आणि लोकनाथ गोस्वामीने त्यांनी म्हटलं की मला तुम्ही कृपया करून शिष्य म्हणून स्वीकार करा. लोकनाथ गोस्वामीने सांगितलं नाही नाही नाही, मी तर सध्या खूप विरहामध्ये आहे भगवंतांच्या, तर मी कोणालाही शिष्य म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय आता मी नाही घेतलाय. तर नरोत्तमदास ठाकूर म्हणाले की नाही नाही, मी केवळ तुमच्याकडूनच दीक्षा घेणार. आणि असं 1 वर्ष ते लोकनाथ गोस्वामीचे नकळत त्यांची सेवा करू लागले. सकाळी शौचासाठी जिथे लोकनाथ गोस्वामी जायचे त्यांच्या आधी उठून जाऊन ती जागा पूर्ण स्वच्छ करायचे, झाडूने स्वच्छ करायचे, आपल्या हाताने स्वच्छ करायचे. त्याच्यानंतर त्याच्या तिथे 1 वर्षभर अशी सेवा केल्यानंतर लोकनाथ गोस्वामींनी विचार केला की कसं काय, कोण ही शौचाची जागा रोज स्वच्छ करतं. तर एकदा त्यांनी जाऊन बघितलं तर नरोत्तमदास ठाकूर स्वतः स्वच्छ करत होते. तर लोकनाथ गोस्वामी जाऊन सांगितलं, अरे तू राजाचा मुलगा आहेस, तू हे सगळं का करतोयस, असं तुच्छ काम का करतोयस. तर नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की ही तुमची जी प्राप्त झालेली ही सेवा आहे, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. तर लोकनाथ गोस्वामी त्याच दिवशी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. गुरुपादाश्रय सगळ्यात आवश्यक आहे. त्यानंतर रामानुजाचार्यांची सुद्धा एक कथा आहे की त्यांना गोष्टी पूर्णांकडून दीक्षा घ्यायची होती. तर ते 17 वेळा त्यांच्या ठिकाणावरून श्रीरंगमहून त्रिगोष्टीपूर 17-18 वेळा खेपा करून सुद्धा शेवटी त्यांना जे गोष्टी पूर्ण आहेत त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुला दीक्षा देतो म्हणून. आणि त्यांनी सांगितलं दीक्षा तुला देतो, मात्र तू कोणालाही जो मंत्र दिलाय तो गुपित आहे, रहस्य आहे, तो कोणाला तू सांगू नकोस. आणि इथे रामानुजाचार्य म्हणतात की ठीक आहे. आणि गोष्टी पूर्ण रामानुजाचार्यांना तो मंत्र देतात. रामानुजाचार्यांच्या कानात तो मंत्र सांगतात. रामानुजाचार्य त्यानंतर त्रिगोष्टीपूर मध्ये जे सगळ्यात मोठं उंच मंदिर आहे त्या उंच मंदिराच्या सज्जावर जाऊन सगळ्यांना हाक मारून सांगतात की या सगळ्यांनी एक मोठा मंत्र मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. भगवान कृष्णांचा जो मंत्र आहे, भगवान नारायणांचा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर तुम्हाला वैकुंठामध्ये प्रवेश मिळणार. तर इकडे गोष्टीपूर्णांच्या शिष्यांनी गोष्टीपूर्णांना जाऊन सांगितलं की हो तुम्ही ज्या शिष्याला रामानुजाचार्यांना तुम्ही जो मंत्र दिलाय आणि सांगितलं याला गुपित ठेवा म्हणून, तो तर सगळ्या गावामध्ये दवंडी पिटत हा मंत्र सांगतोय. गोष्टीपूर्ण अत्यंत क्रोधित होतात आणि म्हणतात बोला त्याला. तर रामानुजाचार्यांना बोलवतात शिष्य. रामानुजाचार्य समोर जातात. गोष्टीपूर्ण म्हणतात अरे तुला मी सांगितलं नव्हतं, एवढा तू उद्धट आहेस की हा मंत्र गुप्त ठेवायला तू सगळ्यांना जाऊन कसा काय हा प्रकाश करू शकतोस मंत्र. हा तुला माहित नाही या अपराधाबद्दल तुला नरकात जावं लागेल. तर इकडे रामानुजाचार्य म्हणतात की गुरु महाराज मला माहित आहे की हा मंत्र जपल्याने मनुष्य वैकुंठाला प्राप्त होऊ शकतो, नारायणांची सेवा करू शकतो, आणि जो हा गुप्त मंत्र कोणालाही वाटत सुटतो तो नरकातही जाऊ शकतो. हे या दोन्हीची मला कल्पना आहे. परंतु मी असा विचार केला की माझ्यासारखा इतके हजारो कोटी लोक समजा वैकुंठात जात असतील तर माझ्यासारखा एक तुच्छ व्यक्ती नरकात गेला तर त्याने कोणाचं काय बिघडणार आहे, असा विचार करतात. असा विचार करूनच मी त्यांना हा मंत्र दिला. तर हे जेव्हा गोष्टी पूर्ण ऐकतात तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते त्यांच्या शिष्याला म्हणजे रामानुजाचार्यांना साष्टांग दंडवत करतात आणि म्हणतात की रामानुजाचार्य मी तुझा गुरु नव्हे, तूच माझा गुरु आहेस. कारण तुझ्या हृदयामध्ये एवढी करुणा आहे पतित जीवांच्या प्रती की त्यांचा उद्धार करण्यासाठी तू नरकात जायला सुद्धा तयार आहेस. तर अशा प्रकारे आपण पाहतो की गुरु स्वीकार करण्याचं महत्व, त्यांच्याकडून दीक्षा, मंत्र दीक्षा आणि शिक्षा ग्रहण करण्याचं महत्व. सनातन गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंना जेव्हा गुरु म्हणून स्वीकार केलं त्याच्यानंतर लगेचच त्यांनी पृच्छा केली की के आम्ही केने आमाय जारे तापत्रय इहा नाही जानी केमाने हित होय. सगळे मला पंडित म्हणतात पण मला हेच माहित नाही की मी कोण आहे, मी हे दुःख का भोगत आहे आणि साध्य साधन काय आहे, जीवनाचं लक्ष काय आहे, ते प्राप्त कसं करायचं. तर ही सगळी विचारपूस जी आहे, विचारपूस सगळी पृच्छा जी आहे ती भक्ताने केली पाहिजे, ती शिष्याने केली पाहिजे गुरूंप्रती.
प्रभुपाद सांगतात की गुरु म्हणजे केवळ काही एक जाहिरात करण्याचा ची गोष्ट नाही आहे. तर एकदा आपण गुरूंचा स्वीकार केला तर गुरूंकडे पृच्छा केली पाहिजे की माझं कल्याण कशात आहे, भगवान श्रीकृष्णांची सेवा मी कशी करू शकतो, आपला संबंध माझा भगवंताशी काय, भगवंताचे प्रेमाचा संबंध मी करता कसा प्रस्थापित करू शकतो याची पृच्छा केली पाहिजे. त्यानंतर विश्रंभेण गुरो सेवा. फक्त असं नाही की हा चला बाबा गुरु केलाय आणि आता झालं आपलं काम झालं असं नाही. तर विश्रंभेण गुरो सेवा. जे कुठले आपण प्रश्न विचारतो त्याची उत्तरं आध्यात्मिक स्तरावर आपल्याला त्याचा साक्षात्कार समजा हवा असेल तर गुरूंची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कृष्ण सुद्धा अर्जुनाला काय सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिंती ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. म्हणतात तत्वदर्शी गुरु जे आहेत ते तुम्हाला उपदेश करतील, पण तुम्ही कसा प्रश्न विचारला पाहिजे त्यांना, तद्विधी प्रणिपातेन आधी दंडवत केला पाहिजे, परिप्रश्न योग्य तो प्रश्न विचारला पाहिजे आणि सेवया सेवा केली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला जे ज्ञान आहे ते तुम्हाला पचनी पडेल. तर इथे एक उदाहरण आहे की माधवेंद्रपुरी जेव्हा त्यांच्या वृद्धावस्थेत असतात तेव्हा ईश्वरपुरी गोसाई करे श्रीपाद सेवन, स्वहस्ते करे मलमूत्रादी मार्जन. वृद्धावस्थेत माहिती आपली काय अवस्था होते, तर तेव्हा स्वतःच्या गुरूंचे ते मलमूत्र सुद्धा स्वतः हाताने साफ स्वच्छ करत असत आणि निरंतर कृष्ण कथा शुनाय निरंतर त्यांना कृष्ण कथा कृष्ण नाम ऐकवत असत आपल्या गुरूंना की जेणेकरून त्यांच्या हृदयाला आनंद मिळेल कृष्ण कथा ऐकून, कृष्णाचं नाव ऐकून. तुष्ट हया पुरी तारे कैला आलिंगन, वर दिला कृष्ण तोमार हौक प्रेमधन. त्यानं तुष्ट होऊन माधवेंद्रपुरीने त्यांच्या शिष्याला आलिंगन केलं आणि वर दिला की तुम्हाला कृष्णांच्या चरणाप्रती प्रेम निर्माण होऊ दे. तर असं आपल्याला सगळ्यांना करायचं आहे की कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे गुरूंचे वैष्णवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील, त्याचद्वारे आपण कृष्णांप्रती प्रेम प्राप्त करू शकतो. आपण आपल्या बळाच्या जोरावर आपल्या बळावर आपण नाही करू शकत, पण जेव्हा आपण वैष्णवांना संतुष्ट करतो, गुरूंना संतुष्ट करतो, दीक्षा गुरु शिक्षा गुरूंना संतुष्ट करतो, तेव्हा त्यांच्या कृपेने आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रेम प्राप्त करू शकतो. साधू वर्तमानुवर्तन. यानंतर ज्या मार्गाने संत गेले आहेत, महाजनो येन गता समंथा, त्या मार्गाचं अनुगमन करणं. असं नाही की मी माझा स्वतःचाच एक नवीन मार्ग शोधून काढणं, ते हे पूर्णपणे मूर्खपणाचं काम आहे. कारण भगवंतांची प्राप्ती आपल्या कपोलकल्पित मार्गाने होत नसते, तर केवळ ज्या महाजन म्हणजे कोण, तर जे 12 महाजन सांगितलेत त्यांच्या चरणाचं अनुगमन करून स्वयंभू नारद शंभू ब्रह्मदेव नारद मुनी, भगवान शंकर, कुमारो कपिलो मनु, कुमार कपिल मनु स्वयंभू मनु, प्रल्हादो जनको भीष्मो, प्रल्हाद महाराज जनक महाराज भीष्मदेव, बलिर्वैयासकी वयम, बली शुकदेव गोस्वामी आणि यमराज या सर्वांना महाजन म्हणतात. यांच्या चरणाचं अनुगमन करून यानंतर चैतन्य महाप्रभूंचे जे 6 गोस्वामी आहेत, रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्रीजीव गोपाल भट्ट दास रघुनाथ, त्यांच्या चरणाचं अनुगमन करणं यालाच साधू वर्तमानुवर्तन म्हणतात. ही सगळी भक्तीची अंग आहेत आणि ही जी आपण आता पाहिली ती सगळी प्राथमिक अत्यंत महत्वाची सर्वात मुख्य ही 3 अंग आहेत. गुरुपादाश्रय, कृष्ण दीक्षादी शिक्षण, विश्रमेण गुरु सेवा. ही महत्वाची अंग आहेत. तर याच्यावर आपलं ध्यान सदैव असलं पाहिजे. सद्धर्म पृच्छा आपण केली पाहिजे. भोग आदी त्याग, ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला खूप अत्यंत ज्याच्यामध्ये आसक्ती होती भगवंतांसाठी, ती आसक्ती आपण सोडायला तयार असलं पाहिजे. आणि निवासो द्वारकादौ गंगादेरपी सन्निधौ, तीर्थस्थळी निवास, शक्य असलं तर गंगा यमुना इत्यादी नदींच्या काठी निवास, हे अत्यंत भक्तीचं एक, तिथे निवास करणं हे सुद्धा एक भक्तीचं अंग आहे. समजा कायमस्वरूपी आपल्याला राहता येत नसेल तर कधी ना कधी यात्रेसाठी म्हणा, आपल्याला तीर्थयात्रेसाठी कधी कधी या ठिकाणी जाऊन त्याला म्हणतात आपली बॅटरी चार्ज करून पुन्हा आलं पाहिजे आपल्या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी. आता भक्तीची विविध अंगे, त्याची पुढची अंग पाहतोय आपण. व्यावहारेषु सर्वेषु यावद अर्थानुवर्तिता, जेवढं आवश्यक आहे तेवढं धन कमावणं,
खास करून गृहस्थ वैष्णवांसाठी. आणि अधिक धनाची हाव न करणं, हरिवासर सम्मानो, एकादशी, जन्माष्टमी यासारख्या तिथींचं पालन करणं. तर हे आपण व्यवस्थित केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद होते कोलवेच्या श्रीधर म्हणून. ते अत्यंत गरीब होते. केळी विकून त्यांचा सगळा उद्योग करायचे. केळी, केळ्याची पानं, नंतर केळ्याची फुलं इत्यादी करून, त्यांचे केळफुलं इत्यादी विकून त्याच्यापासून जे धन अर्जन करायचे, 1 रुपया जे अर्जन करायचे, त्या 1 रुपयाचा अर्धा रुपया ते गंगादेवी वैष्णव यांची पूजा करण्यासाठी आणि उरलेल्या अर्ध्या रुपयामध्ये स्वतःचा निर्वाह चालवायचे. आणि यांना चैतन्य महाप्रभूंनी विचारलं की तुला काय पाहिजे, तू सांग. तर कोलवेच्या श्रीधराने सांगितलं की मला काही नको, मला फक्त तुम्ही, चैतन्य महाप्रभू लहान असताना निमाई त्यांच्याकडे एक ग्राहक म्हणून यायचे, त्यांच्यासोबत थट्टा मस्करी करायचे, त्यांच्याशी केळ्याचा भाव करायचे. तर तुम्ही असंच माझ्यासोबत या तुमच्या लीला करत राहा, हीच माझी इच्छा आहे असं म्हणून सांगतात. मी पूर्णपणे संतुष्ट आहे, मला काही कशाची आवश्यकता नाही. चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे तू काही माग, तुला त्रैलोक्याचं राज्य देतो. चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान कृष्ण आहेत, ते काही देऊ शकतात कोणालाही. म्हणत नाही मी राज्य घेऊन काय करू, माझ्यासाठी एक राजा आणि एक भिकारी एक समान आहे. कारण राजाला सुद्धा कधी ना कधी हे राज्य सोडायचं, भिकाऱ्याला सुद्धा त्याचं कधी ना कधी देह सोडायचा आहे. माझ्यासाठी एकच आहे, मला फक्त आध्यात्मिक धन हवंय. हे भौतिक धन जेवढं जीवित अर्थ चालवण्यासाठी आवश्यक आहे तेवढं त्याच्यामध्ये मी पूर्णपणे संतुष्ट आहे. हरिवासर सम्मान, एकादशी अत्यंत महत्वाची आहे. माधव तिथी भक्ती जननी, जतने पालन कोरी. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की माधव तिथी भक्ती जननी, जतने पालन करी. जतन करून आपण, भक्तीची जननी म्हणजे जननी काय करते, कन्येला किंवा पुत्राला जन्म देते. तर ही भक्तीला जन्म देणारी तिची जननी कोण, तर एकादशी. एकादशी आपण व्यवस्थित, ज्यांना शक्य त्यांनी निर्जल, ज्यांना शक्य नाही त्यांनी पाणी पिऊन, कारण ज्यांना तेही शक्य नाही तर एकादशीच्या उपवासाचे पदार्थ खाऊन, फळ म्हणा किंवा असं काही खाऊन, दूध इत्यादी पिऊन हा एकादशीचा उपवास केला पाहिजे. आणि हरीचं स्मरण केलं पाहिजे, नाम संकीर्तन केलं पाहिजे, हरिकथा ऐकली पाहिजे. हे सर्व एकादशीचं महत्व आहे. तर कृष्ण लीलेच्या मध्ये असं लीलेचा एक भाग म्हणून नंद यशोदा यांना अनेक वर्ष पुत्रप्राप्ती होत नव्हती. तर 2 वर्ष ते एकादशीचं व्रत करतात आणि त्यांना भगवान कृष्ण पुत्र म्हणून प्राप्त होतात. खरं तर नंद यशोदा नित्यसिद्ध माता पिता आहेत कृष्णाचे. त्यांना एकादशी करून कृष्णाची प्राप्ती करण्याची आवश्यकता नाही. पण एकादशीचं महत्व सांगण्यासाठी या लीलेचा भाग म्हणून नंद यशोदा एकादशी करतात आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांची पुत्र म्हणून प्राप्ती होते. तर भक्ती जननी, भक्ती जननी काय, ही तर भगवान जननी सुद्धा आहे की नंद यशोदांना भगवानच, कृष्णच पुत्र म्हणून प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून हिचा आपण आदर केला पाहिजे. भगवंतांची साक्षात आध्यात्मिक शक्ती आहे एकादशी. तर ही प्रथम 10 अंग आहेत. त्यानंतर पुढची अंग सांगतात की असत संग त्याग. असत संग म्हणजे कोण, असत म्हणजे कोण, असाधू म्हणजे कोण, तर त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. त्यांच्या संघाचा साधकाने त्याग केला पाहिजे. कारण त्याचा जो संघ आहे तो अत्यंत विषारी आहे, आपल्या साधनेमध्ये विष कालवणारा आहे आणि आपल्या भक्तीमध्ये व्यत्यय आणणार आहे. तर असत संघ त्याग. असत संघ म्हणजे काय, की जो स्त्रियांप्रती कामुक आहे, जो आपली स्त्री सोडून इतर स्त्रियांना मातेप्रमाणे पाहत नाही, अशा व्यक्तीचा संघाचा आपण त्याग केला पाहिजे. त्यानंतर अभक्त आहे. भगवंत सांगतात की नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा आसुरम भावमाश्रिता माया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. तसे असुर भाव प्रवृत्तीचे लोक आहेत जे भगवान श्रीकृष्णांचा स्वीकार करत नाहीत, अशांपासून आपण दूर राहायला पाहिजे. मायावादी जे आहेत त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. अशा लोकांचा त्याग करणं आवश्यक आहे. तर गौरलीलेमध्ये मुकुंद नावाचे भगवंताचे एक पार्षद आहेत. तर त्यांचा काय स्वभाव असतो की ब्रह्मवाद्यांमध्ये बसले तर ब्रह्मवादाबद्दल ऐकणार, मायावाद्यांमध्ये बसले तर त्यांच्याविषयी ऐकणार.
कर्मकांडांमध्ये बसलं तर त्यांच्याविषयी ऐकणार, भक्तांसोबत बसलं तर भक्तीविषयी ऐकणार. तर हा स्वभाव चैतन्य महाप्रभूंना आवडला नाही. तर त्याने सांगितलं, मी या मुकुंदाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. तर भक्त म्हणाले, खरंच तुम्ही याचं तोंड पाहणार नाही? तर म्हणतात, हो, 1,000,000,000 वर्षानंतर, 1,000,000,000 जन्मानंतर मी त्याचं तोंड पाहिन. तर मुकुंदाला सांगतात, की अरे तू सगळीकडे जाऊन असं असं गोष्टी ऐकतोस, त्या चैतन्य महाप्रभूंना अजिबात पसंत नाहीये. त्याने सांगितलं, 1,000,000,000 जन्मानंतर मी तुझं तोंड पाहिन म्हणून. तर मुकुंद नाचायला लागतात. सगळे भक्त म्हणतात, अरे काय झालं, तू का नाचतोयस? आम्हाला वाटलं तू आता रडायला सुरुवात करशील. तर मुकुंद म्हणतात, नाही नाही, तुम्ही एक गोष्ट विसरला, की निदान 1,000,000,000 वर्षानंतर तरी भगवान तुम्हाला दर्शन देतील, असं मुकुंद सांगतात. आणि तेव्हापासून ते कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या संग करत मुकुंदाला तिकडे चैतन्य महाप्रभू बोलवतात आणि आलिंगन करतात. आणि मुकुंद पुन्हा कधीही कुठल्याही प्रकारच्या भक्ती सोडून, भक्ती इतर कुठल्याही विषयांमध्ये कधीच रस घेत नाहीत किंवा त्या कथा ऐकायला जात नाहीत. त्यानंतर बहुग्रंथ कला अभ्यास व्याख्या वाद विवर्जन, वाद करणं, अनेक भक्ती सोडून इतर शास्त्रांचा अभ्यास, कला, ग्रंथ वाचणं, या सगळ्याचं वर्जन आपण केलं पाहिजे. तर तपन मिश्र चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, की साध्य काय, साधन काय, मला काहीच माहित नाही. तर तिकडे हा श्लोक येतो, बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होय, साध्य साधन निर्णय करीते ना पाय. साध्य साध्य न है निर्णय. तर म्हणतात, की माझ्या आयुष्याचं ध्येय काय हे आपण समजू शकत नाही जर आपण अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारच्या कला, याचा भक्तीशी काही संबंध नाही आहे असं वाचन, त्याच्यामध्ये स्वारस्य घ्यायला निर्माण करायला सुरुवात केली तर मात्र आपल्याला भक्तीमध्ये व्यवस्थित टिकून राहणं फार कठीण जाईल. का? कारण मनामध्ये भ्रम निर्माण होईल, भक्तीच बरोबर आहे का, हे पण बरोबर आहे का, ते पण बरोबर आहे, इत्यादी प्रकारचे. त्यामुळे हे वर्जन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर साधारण जीवनामध्ये हानी लाभे सम, काही हानी झाली, काही लाभ झाला तर त्याच्यामध्ये सम असलं पाहिजे, तरच आपलं त्याला अकार्पण्य म्हटलंय, तरच आपलं भक्तीमध्ये लक्ष केंद्रित होऊ शकतं. शोकादी अवशवर्तिता, शोक, मोह इत्यादी जे गुण आहेत, खास करून तमो रजोगुणामधले जे गुण आहेत, त्यांनी बांधलं आपल्याला जायला नाही पाहिजे. नाहीतर भक्तीमध्ये आपला जो अभिनिवेश आहे तो कसा काय शक्य होईल. चैतन्य महाप्रभू एकदा श्रीवास ठाकूरांच्या घरी नृत्य करत होते, भगवंताचं नाव घेत होते, भगवंताचं स्मरण करत होते आणि भावावेश त्यांचा होऊन ते नृत्य करत होते. आणि इकडे श्रीवास ठाकूरांना कळलं की त्यांच्या पुत्राचा मृत्यू झालाय घरामध्येच आणि घरातल्या बायका रडतायत. श्रीवास ठाकूरांनी विचारलं, काय झालं तुम्हाला, काय रडता तुम्ही? तर त्यांना सांगतात, असं असं आपल्या घरी तुमच्या पुत्राचं निधन झालंय. श्रीवास ठाकूर म्हणतात, कोणी अजिबात रडायचं नाही, खबरदार कोणी रडलं तर. तुमच्या रडण्याने चैतन्य महाप्रभूंच्या जो कृष्णाच्या प्रती भाव आहे, जी तन्मयता आहे, त्याच्यामध्ये अडथळा आला तर ते मला बिलकुल चालायचं नाही. जर तुम्ही रडलात, चैतन्य महाप्रभूंचं कीर्तन थांबू दे, त्यांना नंतर घरी जाऊ दे, त्यानंतर तुम्ही पाहिजे जेवढं रडायचं तेवढं तुम्ही रडू शकता, पण आता कोणी रडायचं नाही. तुमच्या आवाजाने समजा चैतन्य महाप्रभूंना व्यत्यय आला तर आजच मी गंगेमध्ये जाऊन उडी मारेन. तर अशा प्रकारे श्रीवास ठाकूर पुन्हा त्या कीर्तनामध्ये येतात. चैतन्य महाप्रभूंना ही गोष्ट समजते की काय झालंय, तर ते श्रीवास ठाकूरांना विचारतात, श्रीवास काही वावगं घडलंय का, काही अशुभ घडलंय का? तर श्रीवास ठाकूर चेहऱ्यावर अजिबात कुठलं शोक किंवा इत्यादी भाव न आणता, दुःख इत्यादी न व्यक्त करता चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुम्ही माझ्या घरात कीर्तन करताय, तुम्ही साक्षात तिन्ही ब्रह्मांडाचे, अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहात आणि माझ्या घरी नृत्य करताय, तर माझ्या घरी काय अशुभ होऊ शकतं? तर चैतन्य महाप्रभू एवढे गदगद होतात की श्रीवास ठाकूरांना आलिंगन करून म्हणतात की श्रीवास, आजपासून मी आणि नित्यानंद प्रभू तुझे पुत्र. तर भगवंत एवढे ऋणी होतात श्रीवास ठाकूरांच्या प्रती की एवढा मोठा पुत्र शोक, पुत्र देह सोडून गेलाय आणि तरी सुद्धा श्रीवास ठाकूर स्वतःच्या शोकावर नियंत्रण ठेवतायत, दुःखावर नियंत्रण ठेवतायत. हे चैतन्य महाप्रभूंना अत्यंत आवडतं आणि
अशा प्रकारे स्वतः ते म्हणतात की मी तुमचा आजपासून पुत्र आहे म्हणून. भगवंत त्या व्यक्तीचे, त्या भक्ताचे पुत्र व्हायला तयार आहेत. अन्य देव अनवज्ञा. भगवान श्रीकृष्णांची केवळ भक्ती करण्याचा अर्थ असा नाही की इतर देवी देवतांचा अपमान करणं, हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेसाठी जाणार होते, तेव्हा मध्ये जेव्हा एकदा ते अनेक ठिकाणी अनेक देवी देवतांची मंदिरं आली, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देवी देवतांना प्रणाम केलाय. या प्रत्येक देवी देवतांना विष्णू भक्त म्हणून त्यांनी स्वीकार केलाय. तर आपण सुद्धा असंच केलं पाहिजे. देवी देवतांचं दर्शन समजा घडलं तर विष्णुदास असं म्हणून त्यांना प्रणाम केलं पाहिजे. आणि कुठल्याही जीव मात्राला उद्वेग होईल असं आपण काही केलं नाही पाहिजे. सेवा अपराधापासून वाचलं पाहिजे. कृष्ण तद्भक्त विद्वेष विनिंद्यादी असहिष्णुता. कोणी भगवान श्रीकृष्णांचा किंवा त्यांच्या भक्तांचा अपमान करत असेल तर आपल्याला तो सहन नाही केला पाहिजे. निदान काही आपण त्या विरुद्ध बोललं पाहिजे किंवा काही योग्य ते पाऊल उचललं पाहिजे. पण नुसतं ते पाहत राहणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. जसं शिशुपाल जेव्हा भगवंतांची श्रीकृष्णाची निंदा करत होता, सगळे ब्राह्मण कानावर हात ठेवून विष्णू विष्णू म्हणत शिशुपाला शाप देत तिकडून निघून गेले. असं काहीतरी आपण सुद्धा केलं पाहिजे. किंवा जेव्हा यवन हरिदास ठाकूरांना मारत होते तेव्हा काही जण त्यांना पैसे देऊन हरिदास ठाकूरांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते. काही जण ते मारेकऱ्यांच्या पाया पडत होते. काही जण त्यांना लाठी घेऊन समोर त्यांच्या येऊन म्हणत होते की खबरदार हरिदास ठाकूरांना हात लावलात तर, ते यवनांना म्हणत होते. तर काही जण त्यांना शाप देत होते की तुमचा सत्यानाश होऊ दे. तर अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण विष्णू आणि वैष्णव यांची निंदा सहन नाही केली पाहिजे. तर भगवान शंकर सगळ्यात मोठे वैष्णव आहेत आणि त्यांची निंदा दक्ष जेव्हा करत होते तेव्हा त्यांची पुत्री सती ही निंदा ऐकल्याबद्दल दक्षांना म्हणाली की माझ्या पतींची जे एवढे मोठे वैष्णव आहेत त्यांची निंदा तुम्ही कसं काय केली, आणि हे निंदा मी माझ्या कानाने ऐकले, त्यामुळे मी आता देह ठेवणार नाही असं म्हणून स्वतःच्याच देहातून अग्नी निर्माण करून स्वतःलाच सतींनी जाळून घेतलं. तर ही कथा श्रीमद भागवतामध्ये येते की विष्णू आणि वैष्णवांची निंदा आपण सहन नाही केली पाहिजे. तर ही प्रथम 20 अंग आहेत. त्यानंतर अजून पण भक्तीची विविध अंग आहेत. धृती, वैष्णव चिन्हानाम, वैष्णव चिन्ह तिलक धारण करणं इत्यादी. हरे नामाक्षरस्य च, हरे कृष्ण महामंत्र किंवा इतर नाम शरीरावर धारण करणं. निर्माल्यादेश धृती, भगवंताचं निर्माल्य ग्रहण करणं. उद्धव म्हणतात त्वयोपगंधा त्वयोपसृष्टा त्वयोपभुक्ता सरगंधा पासोलंकार चर्चिता उच्छिष्टा भोजनो दासा तव मायाम जयमही. म्हणतात की तुम्ही जे वापरलेलं वस्त्र आहे, वापरलेलं जो प्रसाद आहे, तर त्याचं जेव्हा आम्ही ग्रहण करतो तेव्हा तुमच्या मायेतून आम्ही सहज मुक्त होऊ शकतो. अग्रे तांडवम, भगवंतांच्या समोर नृत्य करणं. असं म्हणतात भगवंतासमोर जेव्हा नृत्य करतो अंगातली सगळी पापं दूर होतात. भगवंतांना दंडवत करतो, नती करतो. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ रथयात्रेसमोर नाचायचे, नृत्य करायचे. आणि असं म्हणतात की जेव्हा ते नृत्य करायचे तेव्हा भक्त जेव्हा हात वर करायचे वरचे सर्व लोक पवित्र व्हायचे, जेव्हा फिरायचे तेव्हा बाजूचे सर्व लोक पवित्र व्हायचे, जेव्हा उडी मारायचे आनंदाने आणि तेव्हा खालचे सगळे लोक पवित्र व्हायचे. तर अभ्युत्थानम अनुव्रज्या, तर इथे म्हणतात की रघुनाथदास गोस्वामी जसे दंडवत करायचे, त्यांचा एक नियम होता की रोज 1000 भगवंतांना दंडवत आणि 2000 वैष्णवांना दंडवत ते करायचे. तर आपण निदान 10 आणि 20 तरी करू शकतो. 1000 2000 तर नाही जमणार, पण निदान 10 दंडवत तर आपण भगवंतांना आणि वैष्णवांना करू शकतो. पुढे म्हणतात अर्चना, भगवंतांची अर्चना, भगवंतांच्या योग्य वेळी भोग लावणं, योग्य वेळी आरती करणं. तर याचं उदाहरण, सुंदर उदाहरणं बरीच आहेत. एक उदाहरण आहे राघव पंडित, की जे अनेक प्रकारच्या दूरवर जाऊन भगवंतांसाठी उत्तमोत्तम वस्तू घेऊन यायचे. असं नाही की अरे भगवंतांना द्यायचे तर कुठला तरी निकृष्ट पदार्थ देणं, तर सगळ्यात उत्कृष्ट पदार्थ ते घेऊन यायचे भगवंतांना अर्पण करण्यासाठी. यज्ञपत्नी, त्यांना जेव्हा समजलं की कृष्ण उपाशी आहेत तर त्यांनी जे यज्ञासाठी सामग्री होती सगळं घेऊन चतुर्विधम बहुगुणम अन्यमादाय भाजनी
अभिससृ प्रियम सर्वा समुद्रमिव निम्नगा. तशी नदी समुद्राकडे ज्या वेगाने जाते, तिला मध्ये कुठला अडथळा जरी आला, अडथळा पार करून जाते. त्या प्रकारे सर्व प्रकारचं सुंदर जे पक्वान्न ते घेऊन जे यज्ञासाठी तयार केलं होतं त्यांनी, त्यांचे नवरे त्यांना पती त्यांना थांबवत होते, तरी सुद्धा काही त्यांचं न ऐकता कृष्णांच्या कडे घेऊन आले. त्याला म्हणतात अर्चना. आणि भगवान कृष्ण अत्यंत संतुष्ट झाले. आणि भगवान कृष्ण संतुष्ट झाल्यानंतर यांना पश्चाताप झाला पतींना, की रे आम्ही ज्याच्यासाठी यज्ञ करत होतो ते यज्ञपती कृष्ण स्वयं मागतायत आणि आम्ही त्याला देऊ शकलो नाही. धिक्कार असो आमच्या जन्माचा, धिक्कार असो आमच्या कुळाचा, धिक्कार असो आमच्या शिक्षणाचा, तर इत्यादी. तर ही अशा प्रकारची अर्चना यज्ञपत्नींनी करून दाखवली. संकीर्तन पुढे म्हणतात, संकीर्तन भगवान कृष्णांच्या नावाचा कीर्तन, नगर कीर्तन, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचा जप आणि कीर्तन करणं. नित्यानंद प्रभूंनी दाखवून दिलं. नित्यानंद प्रभूंचे पार्षद जेव्हा संकीर्तन करायचे तेव्हा असं म्हणतात की जे लहान लहान मुलं सुद्धा ती मोठी मोठी झाडं त्यांच्या उन्मादामध्ये उपटून ती घेऊन पुढे जायचे. 3-3 महिने काही न खाता राहायचे. एक साधारण धिप्पाड व्यक्ती सुद्धा 2 दिवस नाही खाल्ला तर अगदी त्याचं काय होऊन जाईल, दुबळा होऊन जाईल. पण इकडे 4-4, 5-5 वर्षाची छोटी मुलं सुद्धा जेव्हा जी संकीर्तनामध्ये भाग घेत होती नित्यानंद प्रभूंच्या संकीर्तन मंडलीमध्ये, तर 3-3 महिने जेवणाशिवाय राहत होती. तर एवढा त्यांच्यातून संकीर्तनाचा रस त्यांना त्याच्यातून मिळत होता. विज्ञप्ती म्हणजे आपण स्वतः काही रचित, स्वतः प्रार्थना रचू शकतो किंवा मागील ज्या महान संतांनी जी प्रार्थना लिहिली, नरोत्तमदास ठाकूर आहेत, रूप गोस्वामी आहेत, रघुनाथ दास गोस्वामी आहेत, भक्तिविनोद ठाकूर आहेत, या सगळ्यांच्या प्रार्थनामध्ये वेदांचं सगळं सार आहे. तर ते आपण सगळे वेद वाचायला तर आपल्याकडे वेळ नाहीये. तर हे जेव्हा वाचू आपण, ही भजनं वाचू, ही आपण कंठस्थ करू, भगवंतांना प्रेमाने अर्पण करू, तेव्हा भगवंत त्याच्यातून अत्यंत संतुष्ट होतील. वेद स्तुतींच्या 1000 पटीने संतुष्ट भगवंत आपल्या प्रती होतील. स्वादो नैवेद्य पाद्ययो, भगवंताचं नैवेद्य आणि चरणामृत यांचं आस्वादन करणं. माधवेंद्रपुरींना मनामध्ये आलं की या गोपीनाथांना जी खीर अर्पण करतात ती थोडी मी चाखून बघतो, माझ्या तृप्तीसाठी नाही, की अशा प्रकारची सुंदर खीर मी माझ्या गोपाळ देवांना कशी काय अर्पण करू शकतो यासाठी. तर गोपीनाथांना समजतं, भगवंतांना समजतं की माझ्या भक्ताला माझा नैवेद्य चाखण्याची इच्छा आहे. तर स्वतः ते नैवेद्याची एक 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 जे भांड असतं खिरीचं, ते भांड चोरी करतात आणि माधवेंद्रपुरींकडे पाठवतात आणि म्हणून त्यांचं नाव खीर चोर गोपीनाथ पडतं. त्यानंतर माल्य इत्यादी भगवंतांच्या चरणाची तुळशी, भगवंतांच्या गळ्यातली माळ हे उतरल्यानंतर, निर्माल्य झाल्यानंतर त्याचा सुगंध घेणं. मोठमोठे चतुष्कुमार सारखे ब्रह्मवादी सुद्धा भगवंतांच्या चरणाची लागलेली तुळशी त्याचा सुगंध घेऊन काय झालं, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, ते शुद्ध भक्त झाले. श्रीमूर्ती ईक्षण, भगवंतांच्या मूर्तीचं दर्शन घेणं हे सुद्धा एक भक्तीचं मुख्य अंग आहे. तर श्री विग्रह म्हणजे काही दगडाची बनवलेली मूर्ती आहे, लाकडाची बनलेली मूर्ती आहे म्हणून ती फक्त मूर्तीच आहे. भगवंत हे त्याचं प्रतिकात्मक आहे असं सगळं समजणं हे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात की मी स्वतः या विग्रहांच्या रूपामध्ये दर्शन द्यायला तयार आहे. उदाहरणार्थ जेव्हा आपण नोट असते ती आहे ते कागदापासून बनलेली, पण त्याला कागदाची जेवढी किंमत असते तेवढी किंमत आपण त्या नोटेला देतो का? नाही, त्याच्या हजारो लाखो पटींनी त्याची किंमत आहे. त्याच प्रकारे जेव्हा एखाद्या मूर्तीला भगवंतांनी जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्यानुसार घडवलं जातं, एखादा शुद्ध भक्त जेव्हा निवेदन करतो भगवंतांना येण्यासाठी, तर भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे भक्ताची सेवा स्वीकारण्यासाठी त्या विग्रहाच्या रूपामध्ये उपस्थित होतात. तर एखादा अडाणी व्यक्ती आहे, त्याच्या समोर कोणी पुस्तक ठेवलं तर तो म्हणेल ही फक्त पेपर आणि शाई आहे. पण जो सुशिक्षित आहे त्याच्यासाठी तो ग्रंथ कदाचित त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ग्रंथ होऊ शकतो. त्याच प्रकारे ज्याला अध्यात्माच्या दृष्टीने अडाणी आहे तो भगवंतांची विग्रह पाहेल आणि म्हणेल ही तर फक्त दगडाची मूर्ती आहे असं म्हणेल. जसा अडाणी व्यक्ती म्हणेल ही फक्त पेपर आणि शाई आहे, कागद आणि शाई आहे असं म्हणेल. त्याच्या पलीकडे त्याला काही समजणार नाही त्याला. पण जो सुशिक्षित आहे त्याला समजेल की अरे त्याच्यामध्ये एवढं महान ज्ञान दिलेलं आहे. त्याच प्रकारे जो आध्यात्मिक दृष्ट्या सुशिक्षित आहे
त्याला माहिती आहे की भगवंत स्वयं कृपेने आपल्याला दिसतील अशा रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. तर अशा प्रकारे जे भगवंतांच्या मूर्तीचं दर्शन करणं. तर चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये एकदा एक वृद्ध स्त्री जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी आली. चैतन्य महाप्रभू गरुड स्तंभाच्या बाजूला राहून जगन्नाथाचं दर्शन करत होते. त्यांच्या मागे उभी राहिली असल्यामुळे त्या वृद्ध स्त्रीला जगन्नाथाचं दर्शन होत नव्हतं. एक पाय तिने गरुडावर ठेवला, एक पाय तिने चैतन्य महाप्रभूंवर ठेवून असं पाहू लागली जगन्नाथांना. तर जे गोविंद बाजूला होते ते म्हणाले, अगं तुला काही असंस्कृत स्त्री आहे, काही समजतं की नाही? महाप्रभूंच्या अंगावर चढून दर्शन काय घेतेस, उतर खाली. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे ती असंस्कृत नाही आहे, तू असंस्कृत आहेस. बघ तिला किती आतुरता आहे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. तिला असलेली आतुरता, मला एक कण मात्र जरी आतुरता माझ्याकडे आली तर मी स्वतःला धन्य समजेन. अशा प्रकारे भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे. भगवंत आणि भगवंतांचे विग्रह याच्यामध्ये संपूर्णतः अभेद आहे. असं या ज्ञानाने, या प्रेमचक्षुने आपण भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. दक्षिण भारतामध्ये एक तिरुपान अल्वार म्हणून होते. तर सामाजिक दृष्टीने ते शूद्रापेक्षाही खालच्या जातीचे होते. आणि आपल्याला माहिती आहे की भगवंत मात्र आपल्या कुठल्याही भक्तामध्ये कुठल्याही प्रकारचं जात पात वर्ण विचार लिंग या प्रकारचा भेदभाव करत नाहीत. पण त्यावेळेचे जे नियम होते त्यानुसार त्या मंदिराचे जे पुजारी होते सारंग मुनी, ते कावेरीचं पाणी घेऊन रंगनाथांना घेऊन देण्यासाठी पायऱ्या चढत होते. आणि हे तिरुपान अल्वार वीणा घेऊन भगवंतांचं नाम स्मरण करून, लीला स्मरण करून त्याच्यामध्ये एवढे मग्न होते की लोक सारंग मुनी ओरडून सांगत होते, अरे बाजूला हो, मी भगवंतांसाठी पाणी घेऊन चाललोय, बाजूला हो, भगवंतांसाठी पाणी घेऊन चाललोय. तरी ते ऐकत नव्हते, कारण ते त्यांच्या समाधीमध्ये होते. शेवटी लोकसारंग मुनीने एक दगड घेऊन त्यांना मारला आणि त्यांच्या डोक्यातून भळभळ रक्त वाहू लागलं आणि ते आपल्या समाधीतून बाहेर आले आणि म्हणाले, ओ क्षमा करा, क्षमा करा, मला माहित नव्हतं माझ्यामुळे एवढा अपराध झाला भगवंताचा. तर ते बाजूला झाले. आणि जेव्हा लोकसारंग मुनी ते पाणी घेऊन दरवाजापर्यंत आले, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण कुठलाही दरवाजा उघडत नाहीये. का? कारण भगवान विष्णूंनीच आतून दार लावून घेतले. तर लोकसारंग मुनी म्हणतात, अहो मला आत येऊ दे, मला तुमची सेवा करायची आहे. विष्णू म्हणतात, नाही नाही नाही. भगवान कृष्ण म्हणतात की नाही, मी तुम्हाला आत नाही येऊ देणार. ते म्हणतात, काय, मी काय अपराध केला? काय अपराध केलास? माझ्या एवढ्या महान भक्ताला तू जखम केलीस, त्याचा अपराध केलास. तर लोकसारंग मुनी म्हणतात, ठीक आहे, मी आता काय करू की जेणेकरून तुम्ही दरवाजा उघडाल? तर म्हणतात की त्याला तू आत घेऊन ये माझं दर्शन घेण्यासाठी. लोकसारंग मुनी म्हणतात भगवंतांना की हे भगवंता, हे कृष्णा, मी त्याला कसं काय आत घेऊन येऊ शकतो? त्याचे तो आत आल्याने त्याचे पाय समजा आत लागले तर अशुभ होईल, अपवित्र होईल. तर भगवंत म्हणतात, अच्छा, त्याचे पाय लागल्याने अशुभ होईल, तर ठीक आहे, त्याचे पाय आत लागणार नाहीत अशा पद्धतीने त्याला आत आण, म्हणजे त्याला तू आता डोक्यावर घेऊन आत आण. तर लोकसारंग मुनी जातात, त्या तिरुपान अल्वारांच्या पाया पडतात, त्यांना खांद्यावर बसून त्यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन येतात. आणि तिरुपान अल्वार जेव्हा खांद्यावर बसलेले असताना उत्कंठेने भगवंतांविषयी 10 श्लोक रचतात. आणि सगळ्यात शेवटचं श्लोक रचताना ते अगदी भगवंतांच्या समोर येतात आणि भगवंतांचं दर्शन घेतात आणि म्हणतात की ज्या डोळ्यांनी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलंय त्या डोळ्यांना आता अजून काही पाहण्याची आवश्यकता नाही, असं म्हणतात. आणि भौतिक देहाचा त्याग करून आध्यात्मिक देहाद्वारे त्याच क्षणी ते वैकुंठाला परत जातात. त्याला म्हणतात श्रीमूर्ते ईक्षणम. भगवंताचं दर्शन घेण्याची आतुरता मनामध्ये असणं, हे सुद्धा भक्तीचं अंग आहे. त्यानंतर आरती, भगवंतांची आरती, भगवंतांचा उत्सव, जन्माष्टमी, राधाष्टमी, गौर पौर्णिमा, विविध उत्सव आहेत, रामनवमी, दिवाळी, दसरा, होळी, विविध प्रकारचे उत्सव आहेत, नरसिंह चतुर्दशी. या सर्व उत्सवांचं आपण काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. वामन द्वादशी, तर हनुमान जयंती, हे सर्व जे विविध उत्सव आहेत यामध्ये भगवंतांचं आठवण केलं पाहिजे. भगवंतांच्यासाठी विविध भोग लावले पाहिजेत. सर्व आचार्यांचे जे तिरोभाव आविर्भाव दिवस आहेत. त्यानंतर श्रवण,
जसं परीक्षित महाराजांनी एकाग्र होऊन श्रवण केलं 7 दिवस. शुकदेव गोस्वामींनी त्यांना सांगितलं, अहो तुम्ही मध्ये काहीतरी थोडासा विराम घ्या, थोडं पाणी प्या, थोडं खा, काहीतरी थोडी झोप घ्या. 5 दिवस झाले तुम्ही काही अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही. परीक्षित महाराज म्हणतात, घाबरू नका, घाबरू नका. मला 7 शृंगीचा शाप आहे की 7 दिवसानंतर मला तक्षक येऊन चावणार आहे. तोपर्यंत मी काय मरणार नाही. एवढं गॅरंटी आहे. तेवढं मी तोपर्यंत मला जरी अन्न नाही जरी खाल्लं, पाणी नाही जरी प्यायलं, झोपलं जरी नाही, तरी मी काय मरणार नाही तोपर्यंत. त्यामुळे तुम्ही तुमची कथा चालू ठेवा. तर अशा प्रकारे एवढी आतुरता आपल्याला श्रवणाप्रती असली पाहिजे. तत्कृपा ईक्षण, सदैव कृष्णाची कृपा, त्याच कृपासाठी लालसा असणं. पांडवांचं उदाहरण आहे की सदैव ते भगवंतांसाठी एवढे आतुर आहेत की युधिष्ठिर महाराज भगवंतांना सोडत पण नाहीयेत. पुन्हा द्वारकेमध्ये जाण्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करतायत की आमच्याकडे राहा, आमच्याकडे राहा म्हणून. कुंती देवी सुद्धा भगवंतांना म्हणतात, तुम्ही गेलात तर आमचं काय होईल, आमच्याकडेच राहा, आमच्याकडेच राहा. अशा प्रकारे भगवंत सुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन हस्तिनापूरमध्येच राहत आहेत, द्वारकेला परत पण नाही जात आहेत. तर अशी भगवंतांच्या भक्तांची आतुरता आहे. स्मृती, इथे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देतात की एवढ्या मोठ्या संकटांमध्ये सुद्धा ते भगवंतांना कधीच विसरले नाहीत. ध्यान, तर चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद आहेत नरसिंहानंद ब्रह्मचारी म्हणून. महाप्रभू जेव्हा वृंदावनाला जायला निघतात, आपल्या मनामध्ये ह्याच्यातून हे सुद्धा समजतं की भगवंतांची भक्ती करण्यासाठी समजा आपल्याकडे काहीच पैसे नसतील, काहीच नसतील, तर एक नवा पैसा सुद्धा आपल्याला भगवंतांची सेवा करण्यासाठी लागत नाही. असतील पैसे तर धन जे काय आहे ते भगवंतांना देऊ शकतो. धन नसेल तरी सुद्धा भगवंतांची सेवा होऊ शकते. नरसिंहानंद ब्रह्मचारी डोळे मिटून भगवंतांसाठी एक मार्ग तयार करतात की ज्या मार्गावर सुंदर वालुका आहे, त्याचे मणी आहेत, जे रत्न आहेत, दोन्ही बाजूंना सरोवर आहेत, त्याच्यामध्ये कमळ उगवलेली आहेत, दोन्ही बाजूंना मालती वृक्ष आहेत आणि विविध सुंदर कोकिळा इत्यादींचं पूजन चालू आहे. अशा प्रकारे ते मनामध्ये मार्ग बनवतात आणि त्याचा सुद्धा स्वीकार भगवंत करतायत. दास्य, ज्या प्रकारे हनुमंतांनी रामचंद्रांचं दास्य केलं, तर रामचंद्र म्हणतात की हनुमंता, मला तुला देण्यासाठी काही नाहीये, मी तुला फक्त माझं आलिंगन देतो, असं म्हणून हनुमंतांना रामचंद्र आलिंगन देतात. आणि सख्यम, त्याच्यासाठी अर्जुनाचं उदाहरण सांगतात की अर्जुन संपूर्ण नारायणी सेना बाजूला ठेवून केवळ श्रीकृष्णांचा स्वीकार करतात. जे अस्त्र पण उचलणार नाही म्हणतात त्यांचा स्वीकार करतायत. तर श्रीकृष्ण म्हणतात, अरे तू असं का केलंस? तर अर्जुन म्हणतात की मला तर तुम्हीच पाहिजेत, मला बाकी काही नकोय, दुसरं काही नकोय. तर हे अशा प्रकारचं सख्य आहे त्यांचं. आत्मनिवेदनम, बली महाराज की त्यांचे जे तथाकथित गुरु आहेत शुक्राचार्य, त्यांना सांगतात विष्णूला शरण जाऊ नको, विष्णूला शरण जाऊ नको. बली महाराज म्हणतात नाही नाही नाही, मी माझं वचन दिलेलं आहे, मी यांना पाहिजे ते देणारच. आणि वामन देवांना ते सर्व काही देतात. आपलं वामन देव त्यांना विविध प्रकारे त्यांची परीक्षा घेतात, पण त्यांनी सर्वस्व वामन देवांना वाहून टाकलंय, म्हणून त्यांचं आत्मनिवेदनासाठी उदाहरण आहे. तर तदीय सेवन म्हणजे तुळशी, वैष्णव, मथुरा, भागवतम या सगळ्यांना तदीय म्हणतात. आणि तदीय सेवन हे भगवंतांच्या सेवनापेक्षाही अधिक महत्वाचं म्हटलंय. म्हणून अनेक मृगारी सारखे हिंसक, लक्षहीरा सारख्या वारांगना या सुद्धा तुळशी महाराजांची सेवा करून आणि नाम जप करून एक महान संत बनले. तर मग आपल्यासाठी सुद्धा काही संधी आहे शुद्ध होण्याची. समजा आपण तुळशीची सेवा केली, तुळशीला प्रदक्षिणा केली, तुळशीची आरती म्हटली, पूजा केली, महोत्सव, जन्माष्टमी इत्यादी महोत्सव साजरे केले यथाशक्ती. जसं गोपाल जेव्हा माधवेंद्रपुरींना सांगतात की मी तुमची किती दिवसापासून वाट पाहत होतो, तर माधवेंद्रपुरींनी त्यांना बाहेर काढलं कुंजातून, वरती त्यांची स्थापना केली गोपाळ देवांची, आणि त्यांची एवढी राजेशाही पद्धतीने सेवा केली की प्रत्येक मथुरेमधल्या प्रत्येक गावातून एक दिवशी एक जणांनी त्या पूजेचा आणि पूर्ण साहित्याचा भार स्वतःवर स्वीकारला. हा प्रेमाचा भार आहे. आणि माधवेंद्रपुरींनी एक दिनेर उद्योगे महोत्सव केला. एक दिवसाच्या उद्योगाने एवढा महोत्सव केला
गोपाल प्रभावे हय अन्य न जाणीला. गोपाळांच्या प्रभावाने समजा आपल्याला सेवा करण्याची इच्छा आहे, तर कमीत कमी आपल्याकडे असून सुद्धा आपण अधिकाधिक सामग्रीद्वारे भगवंतांची सेवा करू शकतो, कारण भगवंतच सगळ्या सामग्रीची व्यवस्था करतात. हे माधवेंद्रपुरी आपल्याला त्यांच्या उदाहरणातून दाखवून देत आहेत. आणि यानंतर ऊर्जा धरो कार्तिक व्रत. कार्तिक व्रत कारण राधाराणी जे आहेत भगवंतांची ज्या आध्यात्मिक शक्ती, लादिनी शक्ती, तर त्यांचं एक नाव आहे ऊर्जेश्वरी आणि त्यांचा जो मास आहे त्याला कार्तिक मास म्हणतात. आणि याच्यामध्ये आपण काही खास व्रत केलं तर राधाराणींची विशेष कृपा याच्यातून प्राप्त होते. आणि त्यानंतर शेवटची 5 अंग सांगितलेत. या 5 अंगाबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये अजून विश्लेषणामध्ये पाहू. पण ही सगळ्यात महत्वाची 5 अंग आहेत. साधू संग, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरा वास, श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन. साधू संघ, वैष्णवांचा संघ आणि सेवा. नाम कीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचा जप कीर्तन. भागवत श्रवण, श्रीमद भागवतांचं श्रवण रसिक वैष्णवांसोबत. मथुरा वास, वृंदावनामध्ये वास करणं. श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन आणि भगवंतांच्या विग्रहांचं, श्री विग्रहांची सेवा करणं. ह्या 5 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि अंगानां पंचकस्यास्य पूर्वम विलिखितस्य च निखिल श्रेष्ठ बोधाय. सर्व अंगांमध्ये श्रेष्ठ ही 5 अंग आहेत आणि म्हणून यांचं पुन्हा पुन्हा दुसऱ्या वारंवार याचं वर्णन करण्यात येत आहे. तर प्रीती असली पाहिजे श्री विग्रहांच्या चरणांची सेवा करण्याप्रती. भागवतांच्या अर्थाचा आस्वाद केला पाहिजे रसिक वैष्णवांसोबत. सजातीय वैष्णवांचा संघ केला पाहिजे जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. नाम संकीर्तन केलं पाहिजे आणि वृंदावनामध्ये जेवढा शक्यतो शरीराद्वारे आणि शरीराने संबंध असेल तर मनाद्वारे वास केला पाहिजे. ही भक्तीची 64 अंग आहेत. तर आज आपण भक्तीची ही 64 अंग पाहिली, ज्याला साक्षात भक्ती म्हणतात. साक्षात भक्ती याचा अर्थ आहे की कधी कधी काही गोष्टी एक आपलं कर्तव्य म्हणून आपण करतो आणि भगवंतांना अर्पण करतो. त्याला आरोपसिद्ध किंवा संघसिद्ध म्हणतात. पण याला स्वरूपसिद्ध भक्तीची ही 64 अंग आहेत. आणि ह्या अंगांचा जेवढा आपण आश्रय घेऊ तेवढी आपली भक्तीमध्ये प्रगती होते. आणि त्यामध्ये सुद्धा 5 अंग आहेत सर्वात महत्वाची. साधू संघ, नामकीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास, श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन. याचा समजा आपण अवलंब केला, अनुशीलन केलं तर भगवान कृष्ण नक्कीच आपल्या प्रती संतुष्ट होते. हरे कृष्ण. पुढच्या वेळेला ही जी 5 अंग आहेत महत्वाची, तर याबद्दल आपण थोडं अधिक विशेष करून पाहू, कारण ही 5 सर्वात महत्वाची अंग आहेत. जय श्री भक्ती रसामृत सिंधु की जय. श्रील रूप गोस्वामी पाद की जय. श्रील प्रभुपाद की जय.